COF6 3 negative is outer orbital and diamagnetic, inner orbital and paramagnetic, inner orbital and diamagnetic, outer orbital and paramagnetic. तर काय येईल? तर या कॉम्प्लेक्स कंपाऊंडमध्ये व्हॉट इज द लिगँड? तर F मायनस येईल ना तुमचं लिगँड. वीक लिगँड आहे की स्ट्रॉंग लिगँड आहे? तर हे तुमचं आहे वीक लिगँड. F मायनस, BR मायनस, I मायनस, त्यानंतर Cl मायनस, हे सर्व आहेत वीक लिगँड्स. आता इथे हे जे कॉम्प्लेक्स आहे यामध्ये CO आहे, कोबाल्ट आहे, त्याचं कॉम्प्लेक्स बनलंय F6 लिगँड बरोबर, क्लोराईड 6 लिगँड बरोबर, अँड कॉम्प्लेक्सवर चार्ज आहे 3 नेगेटिव्ह. आता कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर काय आहे? तर 27 आहे कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर. आणि 27चं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर ते येईल 3d7 4s2 आणि 4p0. आता या कॉम्प्लेक्समध्ये कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? व्हॉट इज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कोबाल्ट? तर -3. आता व्हॉट इज द चार्ज ऑन कोबाल्ट? सो लेट अस फाइंड आउट ऑक्सिडेशन नंबर ऑफ कोबाल्ट. तर आता इथे कोबाल्ट होईल तुमचा x. व्हॉट इज द चार्ज ऑन फ्लोराइड आयन? तर -1. किती आहेत फ्लोराइड? तर 6 इक्वल्स टू पूर्ण कॉम्प्लेक्सचा चार्ज किती आहे? तर -3. सो x इज इक्वल्स टू -3 आणि -6 इकडे जाऊन +6 होतील. सो x इज इक्वल्स टू 6 - 3 3. व्हॉट इज द चार्ज ऑन कोबाल्ट? तर +3. तर मग आता कोबाल्ट +3 साठी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहिणार? तर 2 इलेक्ट्रॉन्स आपण इथून रिमूव्ह केले, 4s0, and we can remove 1 electron from here. What will you get? 3d6 4s0 4p0. तर आता कॉम्प्लेक्स कंपाऊंड काय आहे? COF6 3 नेगेटिव्ह. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तर 3d 4s 4p. So here in 3d subshell how many orbitals are there? तर 5 ऑर्बिटल, 4s 1 ऑर्बिटल, 4p 3 ऑर्बिटल्स. तर आता इथे F मायनस हे वीक लिगँड आहे. वीक लिगँड मीन्स नो पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स टेक्स प्लेस. सो वी हॅव टू राईट अकॉर्डिंग टू हंट्स रूल. तर मग आता इथे टोटल किती आहे? 6. सो 1 2 3 4 5 6. आता इथे लिगँड किती आहेत? 6. आणि किती एम्प्टी ऑर्बिटल्स आहेत? तर 1 2 3 4 4 एम्प्टी ऑर्बिटल्स आहेत. सो वी नीड 2 मोर. सो दॅट्स वाय इन दिस केस यू कॅन राईट 4d ऑल्सो. 1 2 3 4 5. तर आता इलेक्ट्रॉन पेअर्स फिल करूया. 6 फ्लोराइड आयन्स गिव 6 लोन पेअर्स. सो फर्स्ट लोन पेअर, सेकंड लोन पेअर, थर्ड लोन पेअर, फोर्थ लोन पेअर, फिफ्थ लोन पेअर अँड सिक्स्थ लोन पेअर. Now in this case, 1 s orbital, 3 p orbitals and 2 d orbitals participated in hybridization. So hybridization is sp3d2. Hybridization काय येईल? तर sp3d2. जॉमेट्री काय येईल sp3d2 ची? तर ऑक्टाहेड्रल येईल ना, ऑक्टाहेड्रल. यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे का? तर 1 2 3 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत. सो मॅग्नेटिक नेचर काय येईल? तर पॅरामॅग्नेटिक येईल ना, पॅरामॅग्नेटिक. आणि आता इथे डी ऑर्बिटल आहे. आफ्टर 4s 4d इज देअर. This 4d is participate in the hybridization, so it is called as outer orbital complex. Outer orbital complex येईल ना हे. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? outer orbital complex and paramagnetic. तर outer orbital diamagnetic हे येणार नाही. inner orbital येणार नाही. inner orbital येणार नाही. outer orbital and paramagnetic ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर.